केंद्र सरकारच्या धोरणांमुळे मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील सुमारे 90,000 आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केलाय। बंद पडलेली कामे तात्काळ सुरू करून वर्ककोड ओपन करावा अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केली आहे। दरवर्षी मनरेगा अंतर्गत मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होत होता, मात्र केंद्र सरकारने लागू केलेल्या जी रामजी या योजनेतील अटी व शर्तींमुळे सध्या वर्ककोड सुरू होत नसल्याने संपूर्ण मेळघाटात कामे ठप्प झाली आहेत। परिणामी या योजनेचा फज्जा उडाल्याचं चित्र निर्माण झालंय। सध्या स्थितीत काम बंद असल्यामुळे आदिवासी मजुरांच्या हक्काची कोट्यवधी रुपयांची मजुरी रखडली आहे। नवीन आर्थिक वर्षातील 3 महिने उलटून गेले असून आगामी पावसाळी हंगामातील 3 महिनेही कामे बंद राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे वर्षातील केवळ 6 महिनेच रोजगार उपलब्ध राहणार असल्याने मजुरांना स्थलांतराची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जाते। या गंभीर परिस्थितीकडे शासनाने तात्काळ लक्ष देऊन कामे सुरळीत सुरू करावीत, अन्यथा आदिवासी मजुरांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राहुल येवले यांनी दिलाय। यावेळी तालुका अध्यक्ष सहदेव बेलकर, सरपंच सोनाजी सावकर, नवीन राठोड, सज्जूलाल धिकार, कालू दरसिंबे, सखाराम जामुनकर, श्रीराम सावलकर, आडा पटेल, भगत बाबा आदी उपस्थित होते। आज मेळघाटमध्ये MRGSचे कामं बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आमच्या आदिवासी मजुरांवर आलेली आहे। शासनाचं याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे आणि त्यांनी आज जी योजना जी रामजी या नवीन योजनेमध्ये कन्वर्ट केलेली आहे, त्यामुळे आमचे आदिवासी मजुरांचे वर्कआउट ओपन होत नाही आहे आणि त्याचा फटका आमच्या आदिवासी मजुरांना पडलेला आहे। तात्काळ शासनाने सरकारने याकडे लक्ष द्यावं। आज रोजी आमचे दर दिवशी 45,000 मजूर चिखलदरा तालुक्यात, 25,000 मजूर धारणी तालुक्यात सुरू असतात, परंतु त्याची संख्या आता एकदम कमी झालेली आहे, ती 10% 15%वरच आलेली आहे। आज रोजी चिखलदरा तालुक्यामध्ये फक्त 10,000 मजूरच सुरू आहे आणि धारणी तालुक्यामध्ये 2 ते 3,000 मजूर सुरू आहे। त्यासाठी त्यांचे जे पेंडिंग वर्कआउट आहे ते तात्काळ शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत निहाय सुरू करून त्यांना रोजगार मिळवून द्यावा, ही आमची युवक काँग्रेसची मागणी आहे। येणाऱ्या काळात या आदिवासी मजुरांना आता 3 महिन्यानंतर शेतीचे दिवस येतील, शेतीचे कामं सुरू होतील। त्याच्यामुळे हे 3 महिने आणि समोरचे 3 महिने असे 6 महिने उलटून गेल्यानंतर त्यांना नवीन कामं मिळणार आहे। याकडे शासनाने, केंद्र शासनाने लक्ष द्यावे आणि तात्काळ आमच्या आदिवासी मजुरांचे नरेगाचे, मनरेगाचे कामं सुरू करण्यात यावे, ही आमची एक विनंती आहे। आणि असं नाही झालं तर आम्ही येणाऱ्या काळात या सगळ्या आमच्या आदिवासी मजुरांसोबत आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून याची सरकारने दखल घ्यावी। प्रतिनिधी विजय काकडे, RCN न्यूज, परतवाडा।